नमस्कार मित्रांनो, एपिसोड 5 मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आजपर्यंत आपण अनेक सारे असे एपिसोड पाहिले, त्या प्रत्येक टॉपिक मधून एवढी काही माहिती आपल्याला घेता आली आणि तुमचा रिस्पॉन्स अतिशय उल्लेखनीय आहे। तुम्ही जो काय आतापर्यंत दिलेल्या रिस्पॉन्स बद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत। असेच आपले एपिसोड तुम्ही पाहत राहा। आपण पाठीमागच्या एपिसोड मध्ये SIP बद्दलची माहिती पाहिली आणि SIP च्या माहितीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की केवळ छोटी गुंतवणूक तुम्ही करत असाल तर SIP मधून कसा पैसा आपण गुंतवणूक करतो, त्याच्यातून मिळणारे आपल्याला रिटर्न्स आणि अशा बऱ्याच काही माहिती आपण त्या एपिसोड मध्ये पाहिलेला आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला खास एपिसोड घेऊन आलेलो आहे। या आजच्या एपिसोड मध्ये SIP बद्दलची माहिती तसेच त्याच्या विरुद्ध लमसम बद्दलची माहिती, ह्या दोघांमध्ये फरक काय आहे हे तुम्हाला आजच्या एपिसोड मध्ये पाहायला मिळेल। तर मित्रांनो, हा एपिसोड तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तर त्याची माहिती अशी आहे। SIP मध्ये नंबर 1, नियमित अंतराने मासिक त्रैमासिक ठराविक रक्कम गुंतवली जाते। तर लमसम मध्ये नंबर 1, एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवली जाते। SIP मध्ये नंबर 2, यामुळे गुंतवणुकीची शिस्त लागते आणि नियमित बचतीची सवय होते। लमसम मध्ये नंबर 2, यासाठी सुरुवातीलाच मोठी रक्कम उपलब्ध असणे आवश्यक असते। SIP नंबर 3, बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी होतो आणि त्याचा फायदा होतो। लमसम नंबर 3, बाजाराच्या वेळेचा धोका असतो, चुकीच्या वेळी गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते। SIP मध्ये नंबर 4, जेव्हा बाजार अस्थिर असतो किंवा तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करत असता। लमसम नंबर 4, जेव्हा बाजार खूप खाली घसरलेला असतो आणि तुम्हाला खात्री असते की इथून तो वाढेल। SIP मध्ये नंबर 5, पगारदार व्यक्ती, नवीन शिकणारे गुंतवणूकदार आणि ज्यांना बाजाराचे ज्ञान नाही अशांसाठी। लमसम मध्ये नंबर 5, ज्यांच्याकडे मोठी रक्कम आहे, उदाहरण बोनस असेल, वारसा हक्काने मिळालेले पैसे आहेत आणि बाजाराचे चांगले ज्ञान आहे। SIP मध्ये जर लहान रक्कम असेल तर तुम्ही SIP सुरू करा। मोठा बोनस तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही लमसम मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। परंतु मित्रांनो, स्मार्ट पद्धतीने जर गुंतवणूक करायची असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय हाच SIP चा मार्ग आहे। आणि तुमच्याकडे स्वतःकडे इन्व्हेस्टमेंट करायचे चांगले तुमच्याकडे अमाउंट असेल तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या सिच्युएशन नुसार तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल। आणि पुढच्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की मित्रांनो, फिजिकल गोल्ड चांगला आहे की डिजिटल गोल्ड आपल्यासाठी चांगला आहे, या दोन्ही मधून कुठून जास्त फायदा होणार आहे। तर मित्रांनो, आम्ही हे पुढचा येणारा सेशन मिस करू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना उपयुक्त वाटला असेल तर असेच व्हिडिओ आम्ही तुम्हाला वारंवार वेगवेगळे एपिसोडच्या माध्यमातून देणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, या आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जीवनामधला फायनान्शियल फ्रीडमचा मार्ग मोकळा करा। धन्यवाद।